हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप. आपण सिम्प्लिफायची ही सिरीज नेहमीसारखी चालूच ठेवत आहोत आणि आता हा नवा उपक्रम आम्ही जे घेत आहोत त्याच्यात ह्या टेक्नॉलॉजी थ्रू जे आम्ही लेक्चर्स घेत आहोत त्याच्यात तुमचा चांगलाच प्रतिसाद दिसतोय आणि ह्याच्यामुळे आमचा सबस्क्रायबर बेस पण गेल्या एका आठवड्यात कमीत कमी आधीच्या पटीने कमीत कमी 40 ते 50% वाढलाय. तर आम्हाला दिसून येत आहे की तुम्हाला ही टेक्नॉलॉजी आवडत आहे आणि तुमचा रिस्पॉन्सही इथे दिसत आहे. फक्त एवढंच मी सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छितो, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, कोणताही टॉपिक तुम्हाला हवा असेल की तो आम्ही सिम्प्लिफाय करायला हवा तुमच्यासाठी, तो तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खालती कळवा. तुम्हाला समजा आम्हाला संपर्क साधायचा आहे, तुम्हाला काही करिअरबद्दल डिस्कस करायचं आहे, एमपीएससीत कसं करिअर घडवायचं आहे किंवा कसं परीक्षेला सुरुवात करायची आहे, तर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. आम्ही तुम्हाला त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू. ऑलराईट. असो, आफ्टर पिचिंग गायडन्स ग्रुप टू यू, आजचा टॉपिक तसाच आपला जो आहे तो आपण बघूया. एमपीसी हा आहे मॉनिटरी पॉलिसी. सिम्प्लिफायचा एक सिंपल ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांनी समजून घ्या की ऑब्जेक्टिव्ह एवढाच आहे सिम्प्लिफायचा की डेली न्यूजपेपरमध्ये आलेले काही इम्पॉर्टंट न्यूज जे आपण होप करतो की परीक्षेत येतात. बऱ्याच वेळा लोक विचारतात की न्यूजपेपर थ्रू काय समजायचं, करंट अफेअर्स कसे बघायचे. आमचं मत असं आहे किंवा मी ॲज अ फॅकल्टी असं मत आहे की न्यूजपेपर थ्रू जेवढा आपण स्टॅटिक क्वेश्चन्स, आपला डेटा जो आहे तो एवढा चांगला फक्कड बनवू शकतो ना की दुसरं कोणतंही किती वेळा लाखो वेळा पुस्तक वाचा ते होत नाही. उदाहरणार्थ इकोच घ्या. लास्ट आपण एक करंट फार्म बिल बद्दल बघितलं तर त्याच्यात पॉलिटिशी रिलेटेड पण पॉइंट्स होते, पार्लमेंटमध्ये कसं पास होतात बिल्स ह्याबद्दल पण पॉइंट्स होते. ते नक्कीच समीर सर कधी तुम्हाला नक्कीच तो एक डिस्क्रिप्शन नीट सांगतील की आपली लिगल प्रोसेस कशी आहे, लोकसभात आधी जातो की राज्यसभात कधी जातो, कसं होतं. पण तेव्हा ते कधी होईल जेव्हा तशी काही एक करंट इव्हेंट घडलं आणि ते स्पाइस्ड अप असलं तर तेव्हा नक्कीच समीर सर पण ते कव्हर करतील. सो डोंट वरी. सो आता मुद्दा हाच होतो की जेव्हा समजा आता हा इकोचा आहे, मॉनिटरी पॉलिसी काय आहे किंवा मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय आहे, हे जर मी असं स्टॅटिकली पुस्तकात शोधत बसलो ना तर मला ते लक्षात ठेवायला खूप कठीण जातं. पण जेव्हा समजा मी एकदा रीड केलंय, ऑलराईट, आणि मग मला ते न्यूजपेपरमध्ये आलं, जसं की हा माझ्याकडे कालचा न्यूजपेपर आहे, जर मी तारीख बरोबर आहे, हा 30 सप्टेंबरचा न्यूजपेपर आहे. त्याच्यात मॉनिटरी पॉलिसीवरती एक छान आर्टिकल आलाय की एक घटना घडली त्या दृष्टिकोनाने आणि त्याच्यावरती एक आर्टिकल आलंय. तर जेव्हा मी माझ्या स्टॅटिक बुकमध्ये वाचतो आणि हे इव्हेंट वाचतो तेव्हा मला ते लक्षात ठेवायला सोपं पडतं. कारण का तो न्यूजपेपर आर्टिकल जे रिपोर्टर्स वगैरे छान छान लिहितात ते पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे चेक करून फॅक्ट्स वगैरे बरोबर देतात आणि करंट रेलेव्हंट फॅक्ट्स सुद्धा देतात. मग जेव्हा आपण बघतो की अरे करंट डेटा काय असेल रेपो रेटचा, अरे करंट अजून काय असेल, एखाद वेळी ती बातमी मिस झाली असेल, जेव्हा मी हे न्यूजपेपर बघतो तेव्हा मला लगेच ते फॅक्ट्स पण मिळून जातात. म्हणून तो रीडिंग इम्पॉर्टंट आहे. नुसतं असं नाही की मी रोज सकाळी मांडी घालून चहाचा कप घेऊन बसलोय, ह्याला अर्थ नाहीये. त्याला ह्या दृष्टिकोनाने बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता उदाहरण आपण दुसरं घेतलं तर सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट्स आले रिसेंटली, साबरीमालाचा जजमेंट असेल किंवा अजून कोणता जजमेंट असेल, तेव्हा ऍज अ स्टुडंट, परीक्षेचे स्टुडंट, तुम्ही युपीएससी द्या, एमपीएससी द्या, काही द्या, ऑब्जेक्टिव्ह काय की हे दिसून येतं की कसे आहेत, किती जज बेंच बसतात, काय जजमेंट्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं ऍज अ सिटीजन पण आपलं कर्तव्य आहे किंवा हे न्यूजपेपर वाचणं ह्याच्यातूनच तो ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑलराईट. असो, तो त्याच ऑब्जेक्टिव्हने सिम्प्लिफायला आम्ही घेत आहोत. मॉनिटरी पॉलिसी कमिटी ह्याच्यावरती एक छान आर्टिकल आलंय आणि तो टॉपिक सगळ्यांना समजायला हवा म्हणून तो आम्ही कव्हर करत आहोत. मॉनिटरी पॉलिसी एक्झॅक्टली काय आहे, तर एकदम तो कॉन्सेप्च्युअल उत्तर आहे की मॉनिटरी पॉलिसी काय आहे ते समीर सर तुम्हाला बॅचमध्ये घेतीलच, कारण का इको सेक्शन ते हँडल करतात. सो डोंट वरी अबाउट दॅट. मलाही प्रश्न विचारला मी उत्तर देऊ शकतो, पण आय फील सध्या त्यांची ती अथॉरिटी आहे, ते जेव्हा बॅचमध्ये लेक्चर घेतात तेव्हा ते कव्हर होतील. सो डोंट वरी. आता ही कमिटी बद्दलची न्यूज काय आली साधारणपणे, तर न्यूज ही आली आहे की ह्या वेळीची बाय मंथली जी मॉनिटरी पॉलिसीची मीटिंग व्हायला हवी ती ह्या वेळीची पहिल्यांदा स्किप केली. ती मीटिंग व्हायला हवी होती सप्टेंबर 29 ते ऑक्टोबर 1 ह्या ड्युरेशन मध्ये ही मीटिंग आयडियली व्हायला हवी होती. फर्स्ट टाइम झालंय की ही मीटिंग कॅन्सल करण्यात आली, पोस्टपोन करण्यात आली. आतापर्यंत
मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंग्स, म्हणजे ही कमिटी बनण्याच्या आधी पण मॉनिटरी पॉलिसीच्या मीटिंग्स ज्या आरबीआय स्वतः करायच्या तेही कॅन्सल किंवा पोस्टपोन फार क्वचितच झाल्या असतील. पण जेव्हा नवीन ह्याच्यात सुधारणा आल्या, ही कमिटी खास बनवण्यात आली 2016 साली, त्याच्यानंतर फर्स्ट टाइम ही मीटिंग डिले झाली. आणि हे डिले होण्याचं कारण काय? तर कारण सोप्पं असं आलंय अकॉर्डिंग टू द न्यूजपेपर आर्टिकल की टोटल ही कमिटी आहे 6 मेंबर्सची. ऑलराईट. आणि ह्याच्यात 3 मेंबर्स जे असतात ते आरबीआय थ्रू असतात, ठीक आहे, आणि 3 मेंबर्स जे असतात ते गव्हर्नमेंट अपॉइंटी असतात, म्हणजे सरकार तिकडे अपॉइंट करते. ही बेसिकली तरतूद जी सरकारने केली, सरकारने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, आपण असं म्हणूया, पॉलिटिकल पार्टीज नका बघू इकडे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉज मध्ये चेंज आणलं. कोणत्या लॉ मध्ये चेंज आणला? आरबीआय ऍक्ट 1934, म्हणजे तेव्हापासून आरबीआय आहे. मग तो आरबीआय ऍक्ट 1934, ओके, त्याच्यात अजून एक अमेंडमेंट किंवा सुधारणा त्याच्यात आणल्या, किंवा मराठीत अजून शब्द आहे संशोधन त्याच्यात अजून आणलं आणि मॉनिटरी पॉलिसीची स्थापना केली. तर ह्याच्या 2016 साली ही स्थापना केली. तर ह्याच्या आधी काय होतं? तर आरबीआय स्वतः एक आरबीआयचं गव्हर्नर आणि त्यांचे जे मेंबर्स आहेत हे एक मीटिंग करायचे आणि डिसाईड करायचे की ह्यावेळी आपल्या मॉनिटरी पॉलिसीची डिरेक्शन काय असेल. आम भाषेत बोलू तर रेपो रेट काय असेल, त्याच्यात वाढवायचं की कमी करायचं, हे कसं असेल हे ते लोक डिस्कस करायचे. पण अथॉरिटी, फायनल अथॉरिटी कम्प्लिटली आरबीआयच्या गव्हर्नर कडे असायची. दिस इज प्री 2016 ऑक्टोबर. ऑलराईट, ऑक्टोबर 2016च्या आधी. ही सुधारणा केल्यानंतर त्याला स्टॅट्युटरी स्टेटस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिला. आणि ही सुधारणा कुठे केली? तर आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये हे चेंजेस केले आणि मॉनिटरी पॉलिसीमध्ये ठरवलं की तिकडे 3 मेंबर बॉडी बसेल, 6 मेंबर बॉडी बसेल, 3 आरबीआय कडून असेल, ऑब्व्हियसली एक आरबीआय गव्हर्नर असेल आणि 3 गव्हर्नमेंट अपॉइंटीज असतील. ऑलराईट. आणि हे अपॉइंटीज सुद्धा एका पर्टिक्युलर टेन्युअर साठी असेल आणि तो टेन्युअर आहे 3 वर्ष. ओके, 3 ते 3.5 वर्षांचा त्यांचा टेन्युअर असेल. सो आता सिच्युएशन काय झाली, ही बातमी आता का आली, तर त्याचं कारण हे आहे की ह्यातील 3 मेंबर्स जे आहेत त्यांचं टेन्युअर कंप्लीट झालं ऑगस्ट 6, 2020 साली. आता हे मेंबर्स बेसिकली भेटून काय करतात, तर हे मॉनिटरी पॉलिसीवरती डिसिजन्स घेतात. म्हणजेच काय की सध्या असलेली असेसमेंट करून रेपो रेट वरती आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत का, म्हणजे ते वाढवायचंय की कमी करायचंय हे अनालिसिस करून त्याच्यावरती डिसिजन ते घेतात. ऑलराईट. आता रेपो म्हणजे काय बनवूया. आरबीआय आहे, बँक आहे. ऑलराईट. आरबीआय बँकेला कर्ज देते तेव्हा रेपो रेट असतो. उलट जेव्हा होतं तेव्हा रिव्हर्स रेपो रेट असतो. ऑलराईट. सो बँका पण बेसिकली जेव्हा केव्हा, ऑलराईट, त्यांना फायनान्सेसची गरज असते तेव्हा ते आरबीआय कडनं लोन घेतात. आरबीआय त्यांना देते. सो जेव्हा आरबीआय पण देते तेव्हा काहीतरी इंटरेस्ट रेट लावेल. तर तो इंटरेस्ट रेट काय असेल, तर तो इंटरेस्ट रेट आहे रेपो रेट. सध्या ह्या आपण ऑक्टोबर 2020 पर्यंत जर बघायला गेलो तर हा रेपो रेटचा दर आहे 4%. ऑलराईट. हा 4%. पण ह्याच्याने महागाई कमी जास्त कशी होईल, तर अकॉर्डिंग टू थिअरी, पेपर वर्क हे आहे की आरबीआय जेव्हा रेपो रेट वाढवते, म्हणजे बँकांना कर्ज देणं महाग करते, तेव्हा बँका ट्रान्सफर्स दॅट रेट्स टू अस ॲज ए कॉमन पीपल. म्हणजे इकडे आपण बनवू, आरबीआय आहे, बँक आहे, कंझ्युमर किंवा तुम्ही आणि मी. ऑलराईट. आरबीआय बँकेला लोन समजा महाग देईल, आपण बँकेकडे जातो तर आपल्याला बँक महाग देईल. ठीक आहे. आरबीआयने समजा लोन स्वस्त केलं, बँक आपल्याला स्वस्त करेल. सो इन्फ्लेशन काय, टू मच मनी इन द हँड्स ऑफ पीपल. महागाई वाढली आहे तर आरबीआयचा ऑब्जेक्टिव्ह आहे की कंझ्युमर कडनं तो पैसा काढून घेणे. ऑलराईट. तर ती डिबेट परत कॉन्सेप्च्युअल इन्फ्लेशन, फक्त हा एक टॉपिक आपल्याला डिस्कस करायला खरं तर 20-25 मिनिटाचा एक सेशन लागेल.
तो आपण नंतर कधीतरी घेऊ. हा रेपो रेट जर वाढवला, चेंज झाला, तर थिअरी म्हणते की बँकांनी पण त्यांचे रेट्स वाढवायला हवे. ऑलराईट. तर कन्झ्युमर पण घ्यायला डिस्करेज होईल. तर बँकांचे रेट्स कोणते? सेव्हिंग्ज बँक इंटरेस्ट रेट, FD रेट, किंवा बाकी अजून कार लोनचे रेट्स, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, हे पण त्यांनी वाढवायला हवे. पण ऑन ग्राउंड जेव्हा केव्हा RBI चेंजेस करते तेव्हा बँक दरवेळीला चेंजेस करते असं होत नाही. त्याच्यामुळे इन्फ्लेशन टार्गेट्स इमिजिएटली इम्पॅक्ट होत नाही. कारण का ऑन पेपर बँक आर नॉट ऑब्लिगेटेड टू फॉलो RBI. करतात, पण असं कोणतं ऑब्लिगेशन नाही की त्यांना जेल होईल की RBI ने वाढवलंय तुम्ही पण वाढवा, किंवा RBI ने 2% वाढवलंय तर तुम्ही पण 2% वाढवा, असं ऑब्लिगेशन नाही. ते कदाचित 0.25% वाढवतील, ते कदाचित 0.005% वाढवतील, त्यांच्यावरती तो ऑब्लिगेशन नाहीये. करेक्ट. तर ते चेंजेस होत नाहीये आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन रेट जो आहे त्याच्यात एक्सपेक्टेड तसे चेंजेस होत नाहीये असं म्हटलं जात आहे. त्याला फॅक्टर्स अजून खूप आहेत, ते डिस्कस करायला लागलो तर आपण 2 तासांचं सेशन करू. पण आता आपण फक्त हे टॉपिक डिकोड करत आहोत, सिम्प्लिफाय करत आहोत. सो आता काय होत आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फर्स्ट टाइम, दिस इज अ प्रेसिडेंट सेट, फर्स्ट टाइम इन्फ्लेशनचे टार्गेट्स ठेवले आणि ते RBI ला सांगितलं आहे. तो टार्गेट काय सांगितलंय RBI ला, की तुम्ही तुमच्या हातात जेवढ्या पॉवर्स आहेत, बेसिकली मॉनिटरी पॉलिसीच्या मदतीने इन्फ्लेशन रेट 4% वरती ठेवायचं. म्हणजे तो प्रयत्न करायचा विथ ±2%. म्हणजे 4% वरती इन्फ्लेशन रेट असायला हवं, हे प्रयत्न करा. 2% तो वाढला तरी ते मॅनेजेबल आहे, म्हणजे 6% गेलं तरी मॅनेजेबल आहे. 2% कमी झाला म्हणजे 2% झालं तरी मॅनेजेबल आहे, असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने RBI ला सांगितलं. ठीक आहे. पण एक टार्गेट दिलाय की तुम्ही ह्या विंडोमध्ये प्लीज त्याला मेंटेन करायचा प्रयत्न करा पूर्णपणे. आता ह्याचं कारण काय की इन्फ्लेशन एकदमच कमी होणं पण भीतीदायक आहे. कारण का असं दाखवतो की तुमच्या इकॉनॉमीमध्ये पैसाच नाही फिरत आहे आणि ग्रोथच होत नाहीये, रिसेशन कडे जातोय असं इंडिकेशन होतं. इन्फ्लेशन अति वाढणं, 8, 10, 15 होणं म्हणजे तुमच्या करन्सीला व्हॅल्यूच नाही राहिली आहे असं पण त्याचा अर्थ होतो. म्हणून एका विंडोमध्ये, म्हणजे काही गोष्ट असे ना, साखर थोडीशी खा, छान लागते, अति खाल्ली तर डायबिटीज होऊ शकतो, काहीच नाही खाल्ली तर ब्लड शुगर कमी होऊन तुम्हाला आजार पण होऊ शकतो. बरोबर. तसंच आहे, थोडक्यात ही गोडी आहे. 4% गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिटरमाइन केलंय RBI सोबत ऑब्व्हियसली डिस्कशन करून की हे आपण मेंटेन करू शकतो विथ ±2 असं. आता महत्वाचा मुद्दा इथे काय होऊन जातो की हा एक बॅकग्राऊंड आपण समजून घेतला, पण मुद्दा काय होतोय की ही पॉलिसी आता मीटिंग ही झाली नाहीये. सो ह्याच्या पुढचे चॅलेंजेस काय येतील की आता नवीन डिरेक्शन काय आहे. कारण अकॉर्डिंग टू दॅट न्यूजपेपर आर्टिकल, ओके, असं म्हटलं जात आहे की करंट इन्फ्लेशन रेट हा 6.9% आहे, 6.69% आहे, म्हणजे असलेल्या विंडोच्या बाहेर आहे. करेक्ट. म्हणजे इट इज मुव्हिंग टुवर्ड्स 7% किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त. पण ह्याच वेळेला आता आपण पॅन्डेमिक काळात आहोत, मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये क्रेडिट फॅसिलिटी कमी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता पॅकेजेस जाहीर करून बरेचसे पॅकेजेस जाहीर केलेत की लोकांच्या हातात फंड्स यावे, हे डिरेक्शन दिलेत, पण तरीही मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी आहे. ऑलराईट. तर ती वाढवायला हवी. तर अकॉर्डिंग टू पेपरवर थिअरी RBI ने रेपो रेट्स कमी करायला हवे. पण गेल्या काही दिवसात, लास्ट जी आपली MPC ची मीटिंग झाली तेव्हा त्यांनी डिटरमाइन केलं की रेपो रेट स्टेबल राहील, सेम राहील, आपण चेंज नाही करायचे. पण ह्याच्या आधी जर आपण बघायला गेलो तर रेपो रेट मध्ये ड्रास्टिक कमी उतार झाला. 2016ला ही जेव्हा कमिटी बनली तेव्हापासून जवळजवळ 250 बेसिस पॉइंटने रेपो रेट खालती आणला गेला. 250 बेसिस पॉइंट असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. ऑलराईट. पण आत्ताची स्थिती कशी असेस करणार, ऑलराईट, आणि फ्युचर रोडमॅप कसं आपण चॉकआउट करणार.
कमिटी तर बसली नाहीये, तर मग रेपो रेट्स मध्ये वर खाली करायचं आहे की नाही, म्हणजे मार्केटमध्ये लिक्विडिटी फ्लो करायची आहे की नाही. ऑलराईट, तर हा डिसिजन अजूनही घेता येत नाहीये. लवकरात लवकर असं आर्टिकल म्हणतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अपॉइंटीज द्यायला हवे आणि ही मीटिंग बनवून पुढे जायला हवं. सो हा एक बेसिक दृष्टिकोन ह्या एमपीसीचा होता. ऑलराईट, आणि हेच ह्या न्यूजपेपरच्या आर्टिकलला एमपीसी काय आहे हे आपण सिम्प्लिफाय करत आहोत. ओके, सो असंच टॉपिक घेऊन मी, समीर सर, नेहा मॅम असेल, निलेश सर असेल, अमित सर असेल, कोणी असेल, असे एक एक टॉपिक घेऊन तुम्हाला हवं तसं आम्ही ह्याला सिम्प्लिफाय करत जाऊ. तुम्हाला हे आवडलं, नाही आवडलं, किंवा आम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काही मिस्टेक्स आढळल्या, फील फ्री टू लेट अस नो. कारण बेस्ट केस सिनारिओ हेच होतो, जेव्हा जो ऑडियन्स आहे तो जेव्हा क्रिटिसिझम देतो तेव्हाच नेक्स्ट लेक्चर आम्ही अजून छान करू शकू. सो बिंदास आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला एखादा टॉपिक हवा असेल तर, इन्फॉर्मेशन तुम्हाला अपुरी वाटली किंवा अजून मी काही एक्सप्लेन करायला हवं होतं का, तर नक्की मला तसंही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी नक्कीच त्याला लक्षात घेईन आणि पुढच्या सेशनला अजून तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेवढ्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा. लास्ट जाता जाता एक शेवटचं एक तुम्हाला देतोय. ऑक्टोबर 1 तारखेला ऑलराईट एमपीएससी साठी आमची नवीन बॅच लॉन्च होत आहे आणि त्याच्यासाठी आता आम्ही ऍडमिशन्स ओपन केलेले आहेत. सो तुम्हाला काही त्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल की ती बॅच कशी चालणार आहे, त्याचं टायमिंग काय असेल, किंवा तुम्हाला एक इन जनरल काउन्सिलिंग पण हवी असेल, तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. समजा कोणी कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअप करा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ऑलराईट, सो लाईक इट, सबस्क्राईब इट अँड शेअर इट. थँक्यू.